सुरुवातीलाच बातमी आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात। पंढरे आणि सांगवी गटातून चंद्रराव तावरे यांचं पॅनल सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे ब गटातून अजित पवार यांचा विजय झालेला आहे। तावरेंच्या भालचंद्र देवकाते यांचा पराभव झालेला आहे। मात्र पंढरे आणि सांगवी गटातून चंद्रराव तावरे यांचं पॅनल आघाडीवर आहे। तर सांगवीमधून खुद्द चंद्रराव तावरे हे आघाडीवर असल्याचं कळतंय। तर माळेगाव कारखान्यामध्ये 21 जागांसाठी ही निवडणूक होती। एका जागेचा निकाल आतापर्यंत हाती आला आणि त्यामध्ये स्वतः अजित पवार हे ब गटातून विजयी झालेले आहेत। भालचंद्र देवकाते यांचा पराभव झालेला आहे। तर दोन ठिकाणी सध्या तावरे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय। पंढरे आणि सांगवीमधून तर सध्या दोन्ही पॅनल बरोबरीत आहे आणि दोन्ही पॅनलमध्ये काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रराव तावरे विरुद्ध अजित पवार असा हा जोरदार सामना। कारखाना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील दोन्ही बाजूंनी जोरदार टीका झालेली होती। एकीकडे अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर चंद्रराव तावरे यांनी देखील जेवढं वय तेवढाच अनुभव या मुद्द्यावरून अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या निवडणुकीचा निकाल आता हाती येतो आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, अजित पवारांचा एकीकडे विजय, मात्र दुसरीकडे पंढरे आणि सांगवीमध्ये तावरेंचं पॅनल आघाडीवर आहे। निश्चितच अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल तर दुसरीकडे चंद्रराव तावरे यांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल, या दोन्ही पॅनलमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। पहिला विजय जरी अजित पवारांचा जाहीर झाला असला, ब वर्ग गटातून अजित पवारांचा हा विजय झालेला आहे आणि मोठा विजय खरं तर हा अजित पवारांचा आहे। कारण ब वर्ग गटातून अजित पवारांना 91 मतं, तर विरोधी पॅनलचे उमेदवार अर्थात भालचंद्र देवकाते यांना अवघे 10 मतं पडलेली आहेत। त्यामुळे पहिला जो विजय झालेला आहे तो अर्थातच अजित पवारांचा मोठा विजय झालेला आहे। मात्र इतर ज्या 20 जागांचा जो निकाल अद्यापही बाकी आहे तो खरं तर त्याला उशीर होणार आहे। मात्र दोन्ही पॅनलमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे शरद पवारांचा जो पॅनल होता त्या पॅनलमुळे देखील हा निकाल चुरशीचा होताना आपल्याला पाहायला मिळतो। कारण बऱ्याच ठिकाणी शरद पवार गटाच्या पॅनलमधल्या उमेदवारांनी मतं ही डिवाइड करण्याचं काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच या दोन्ही पॅनलमध्ये अर्थात निळकंठेश्वर पॅनल आणि बळीराजा सहकार बचाव पॅनल, या दोन्ही पॅनलमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। सांगवी आणि पंढरे या दोन्ही गटातून बळीराजा बचाव पॅनलचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवर असल्याची माहिती मिळते। मात्र इतर ठिकाणी देखील या दोन्ही पॅनलमध्ये काटेकी टक्कर सध्या तरी पाहायला मिळते। नक्कीच योगेश, त्यामुळे या निवडणूक निकालाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान अजितदादा आणि तावरे यांची धाकधूक आता वाढलेली आहे।